मी आज इंस्टाग्राम बघत होतो तर मोदीजींचं एक रील दिसलं. ते पण आरोग्यविषयक. आता आरोग्यविषयक एवढा मोठा माणूस बोलतोय म्हणजे काहीतरी नक्कीच महत्त्वाचं बोलत असणार. तर तो मुद्दा असा होता की अँटीबायोटिक्सचा खूप वापर होतोय सध्या. आणि अँटीबायोटिक्सचं कसं असतं, आत्ताच जर जास्त वापर झाला तर पुढे जाऊन ते काम करत नाहीत. अँटीबायोटिक्स छोट्या आजारासाठी मोठे अँटीबायोटिक्स सध्या वापरले जातात. आणि ओव्हर द काउंटर इझिली कुठल्याही मेडिकलमध्ये गेले की लोक अँटीबायोटिक्स घेत आहेत. पण न्यूमोनिया वगैरे अशा मोठ्या आजारात अँटीबायोटिक्स आता काम करत नाही आहेत. आणि अँटीबायोटिक्स लिमिटेड आहेत. गेली कित्येक वर्ष झालं नवीन अँटीबायोटिक शोध लागलेला नाही आहे. त्यामुळं आहे त्यात आपल्याला काम चालवायचं आहे. आणि खूप महत्त्वाचं औषध आहे ते, त्यामुळे जपून वापरलं पाहिजे. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर ॲझिथ्रोमायसिन सगळ्यांना माहीत असेल. ॲझिथ्रोमायसिन एवढं घेतलं लोकांनी, एवढं घेतलं की त्याचा रेझिस्टन्स आलेला आहे. की आता ते किटाणू असे बिल्ड झालेले आहेत, असे तयार झालेले आहेत की ॲझिथ्रोमायसिनला ते ऐकतच नाही. त्याच्यामुळं हायर अँटीबायोटिक द्यावं लागतं. त्यामुळे बेसिक आपल्याला काय करायचं की डॉक्टरांकडे गेल्याशिवाय अँटीबायोटिक घ्यायचं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, डॉक्टरही काही उगाचच हायर अँटीबायोटिक वापरत असतात. तर तसंही प्लीज त्यांनी ते करू नये. मेरोपेनम असेल किंवा पायपरॅसिलिन, टॅझोबॅक्टम ही मोठी मोठी औषधं आहेत. ती मोठ्या आजारातच वापरले जायला पाहिजेत. साध्या सर्दी खोकल्यासाठी ती देण्याची गरज नाही आहे. आणि जेणेकरून पुढे त्याचा जर गरज वाटली तर ती पेशंटला वापरता यावी, त्याचा पेशंटला उपयोग व्हावा. म्हणून आत्ता लगेच ती वापरणं गरजेचं नाही आहे. थोडक्यात काय तर माशी मारण्यासाठी तोफ वापरायची गरज नाही आहे. अँटीबायोटिक्स कसे काम करतात यावर मी उद्या एक व्हिडिओ बनवेनच, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल समजायला की अँटीबायोटिक्स का जास्त नाही वापरायचं. आणि आता तुम्ही म्हणाल की आम्ही डॉक्टरांकडे गेलो की लगेच डॉक्टर अँटीबायोटिक वापरतात, त्याचं काय. पण डॉक्टर बेसिक अँटीबायोटिक वापरतात. स्टेजेस असतात. कमी स्टेजमध्ये साधं अँटीबायोटिक, त्याच्यापेक्षा जास्त त्रास झाला तर ते पुढचं, त्याच्यापेक्षा जास्त त्रास झाला तर पुढचं, अशा स्टेजेस असतात. आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे जास्त अँटीबायोटिक घेऊ नका आणि रेजिस्टन्स तयार करू नका. जेणेकरून देव न करू पण पुढे गरज लागली तर आपल्याला ते औषधं वापरता यावेत. थँक्यू. आणि कंटेंट आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा.